नमस्कार आणि योकार. आयच्या या पत्रकार परिषदेत हाजीर आसा आमचे आदले केंद्रीय मंत्री श्री रमाकांत खलप, तशेंच आमचे गोय प्रदेश काँग्रेस समितीचे जनरल सेक्रेटरी बाय मनीषा उजगांवकर, आमचे पीसीसी डेलिगेट तशेंच पुरये मतदारसंघाचे कॅन्डिडेट बाब रणजीत सिंग रावजी राणे. आयचो जो विषय आसा तो इट इज रिलेटेड टू द वायल्ड लायफ सँच्युरीज इन गोवा आणि मादय इनडायरेक्टली. 1992 अंडर द वायल्ड लायफ प्रोटेक्शन एक्ट एक प्रपोजल झाले की वायल्ड लायफ सँच्युरी डिमार्केट जावचे. 3 जून 1999 अंडर द वायल्ड लायफ प्रोटेक्शन एक्ट अंडर सेक्शन 18 इट वॉज प्रोक्लेम आणि प्रोक्लेमेशन वॉज डन. आता 1999 उपरांत देर इज अ प्रोसिजर की बाबा अंडर FRC अंडर फॉरेस्ट रायट एक्ट थंय कोण कोण ड्वेलर्स आसा, कोण कोण शेती करता ते आयडेंटिफाय करप, नोटिफाय करप आणि तांचे रायट्स तांकां दिवन देन अंडर 26A द फायनल नोटिफिकेशन ऑफ द वायल्ड लायफ सँच्युरी हॅज टू बी डन अंडर द वायल्ड लायफ प्रोटेक्शन एक्ट. आता दुर्दैव अशें की 2023 जाले तरी अजूनही वायल्ड लायफ सँच्युरीचो प्लॅन जो आसा पळय तो अजूनही फायनल जाल्लो ना. सरकारान जी सावंत कमिटी स्थापना केल्ली आणि तांचो जो रिपोर्ट आसा त्या रिपोर्टा प्रमाणे तो सांगता की थंय सर्वे करपाक इट इज नॉट पॉसिबल, कित्याक थंय लोकांनी शेती केल्ली आसा, लोकांचे थंय बाग आसात. सो इट इज नॉट पॉसिबल टू सर्वे द बाउंड्री ऑफ द वायल्ड लायफ सँच्युरी. आता जाला कितें की ह्या सरकारान जेन्ना we are talking about all the wildlife sanctuary. We'll first finish, then you can ask your questions, please. All in Goa. Yeah. Wildlife sanctuaries in Goa. No? 1999 is the notification. Wildlife sanctuaries all across Goa. One request is we'll first finish, then you can ask your questions later. आता सरप्राइजिंगली या सरकारान फॉरेस्ट डिपार्टमेंटान 17 नोव्हेंबर 2023 सेटलमेंट ऑफिसर फॉर वाळपय एरियेक नॉमिनेट केला अंडर द सेंट्रल एक्ट 53 ऑफ 1972 श्री राजू आर देसाई. की त्या भागातल्या लोकांनी बाबा आपले क्लेम्स जे आसा क्लेम्स अंडर द फॉरेस्ट रायट एक्ट ते या क्लेम ऑफिसराकडे सेटलमेंट ऑफिसराकडे हाडून दिवचे. आता त्या भागात झाला कितें की 2400 केसीस फॉर फॉरेस्ट रायट एक्ट पेंडिंग आसा. आता 2400तले फक्त 100 केसीसच डिस्पोज झाल्या, बॅलन्स 2300 केसी आर स्टील पेंडिंग. आता अंडर द रेव्हेन्यू लँड तेन्ना सरकारान कलेक्टराक नॉमिनेट केल्लो आणि कलेक्टरान जवळपास 2300 ऑर्डरी दिल्या रिगार्डिंग दोज पीपल हू आर होल्डिंग लँड पार्सल्स इन सत्तरी तालुका. जेन्ना 1980 फॉरेस्ट एक्ट आयलो ते फॉरेस्ट एक्ट अनुसार कितें म्हणटा की रेव्हेन्यू ऑफिसर बीइंग कलेक्टर कॅनॉट पास एनी ऑर्डर इन रिगार्डिंग फॉरेस्ट बिकॉज कलेक्टर इज द रेव्हेन्यू ऑफिसर. सो ज्यो ऑर्डरी कलेक्टरान 1983 ऑनवर्ड्स पळय दिल्या त्यो जवळपास 2300 ऑर्डरी आसा. म्हणजे 2300 शेतकरी म्हणा किंवा थंयच्या त्या भागात रावपी डिपेंडंट लोक हांकां ह्यो ऑर्डरी दिल्ल्यो आसा 1983 साला उपरांत. सो एज पर द फॉरेस्ट एक्ट 1980 कलेक्टरान दिल्ल्यो ऑर्डरी नल एंड वॉइड जाता. आता 2023 पावले 40 वर्सां जाली. ह्यो ज्यो ऑर्डरी पळय कलेक्टरान तेन्ना दिल्ल्यो ताचेर आज मेरेन सरकाराचें कांयच सोल्युशन ना. आणि जो ऑफिसर 70 तालुकांत जो बसयला फॉर पीपल टू गेट देयर क्लेम्स ती थोडी कंडिशनां आसा. तर ते डॉक्युमेंट्स मागता,
की तुम्ही कितले वर्सां थंय शेती रोयताले. ऑल दोज प्रूफ्स यू हॅव टू प्रोड्यूस. आता जाला कितें थंय, देर आर थ्री टायप्स ऑफ क्लासिफिकेशन. एक म्हणटा ती ही जी ऑर्डर 1983 कलेक्टरान जी ऑर्डर दिल्या त्या लोकांक थंयच्या अंडर द फॉरेस्ट रायट एक्ट. दिस इज वन. सेकंड इज द फॉर्म 114 which shows गव्हर्नमेंट ऑफ गोवा फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि एनक्रोचर्सान एनक्रोचमेंट म्हणून नावां लागिल्ली आसा शेतकऱ्यांची किंवा थंयचे जे लोक उत्पन्न करता पळय त्या जाग्यांनी ते. आणि तिसरे केस आसा जी फॉर्म 114 गव्हर्नमेंट ऑफ गोवा फॉरेस्ट डिपार्टमेंट लागला पूण ना एनक्रोचर खंयच कॉलमान अदर्स कॉलमान सुद्धा थोड्या लोकांची नावां लागलेली ना. पूण 100 वर्सां जाले ते थंय शेती रोयतात, लोकांचे थंय फार्मिंग आसा, बाग आसा. ह्या लोकांचे कितें? आता ही ऑर्डर जी काढल्या, नोटीस जी काढल्या 17 नोव्हेंबर 2023 फॉर ओनली वाळपय रिजन. सो दिस इज आय थिंक अनादर जुमला. लायक पेडणे कशे झोनिंग प्लॅन चालू केले आणि पेडण्या एक प्रकार तयार केलो की तुमचे जागे आता कन्वर्ट करप अँड देन रेस्ट ऑफ गोवा वॉज टू फॉलो. सिमिलरली हांगा अशें दिसता की पयलीं आता वाळपयच्यान चालू करया अँड देन इट वील फॉलो टू अदर तालुकाज, अदर वायल्ड लायफ सँच्युरीज. आता हातून जातलें कितें? तो जो ऑफिसर पळय थंय बसयला आनी तो जे डॉक्युमेंट्स मागता एज पर द कलेक्टर ऑर्डर विच आर 1983 ऑनवर्ड्स which are null and void because those have been passed by the collector. So that officer will say this order is null and void. तो जो हो शेतकरी भायर. दुसरो जो एनक्रोचर म्हूण लागला ताजे कडेन थंय डॉक्युमेंट काय ना, इज जस्ट एन एनक्रोचर. सो तोय भायर. आणि तिसरो मनीस जो थंय खरेंच शेती करता किंवा आसा आनी ताचें नांव खंयच ना बाबडो, एनक्रोचरूय ना, ताचे कडेन ही ऑर्डरूय ना आणि तो अदर रायट्स कॉलमानूय ना. सो हो सरकाराचो सिस्टमॅटीक प्लॅन आसा की लोकांक जे नीज गोंयकार पळय इतली वर्सां थंय शेती करतात किंवा आपले उत्पन्न करून त्या उत्पन्नाचेर पळय जगता पळय बारीक सामान्य मनीस, ताका काबार करपाचो प्रयत्न. आनी तातूंत भितर जे आलवारा लँड आसा, आफ्रामेत आसा, ताचेर सरकारचे अजूनही कांयच ना, स्टँड ना क्लियर किंवा ताचेर सोल्युशनूय ना. सो आय थिंक दिस इज अनादर जुमला लायक वॉट दे डीड फॉर झोनिंग प्लॅन. आता सिस्टमॅटीक गोंयकारांक बाबा काडून उडोवपाचे, गोंयकारांचे रायट्स काडून उडोवपाचो म्हाका दिसता हो एक प्रयत्न सरकाराचो चल्ला. आमचो डिमांड आसा सरकारा कडेन की सरकारान हे जे 3 कॅटेगरीन पळय लोक बसता पयलीं तांचे रायट्स प्रोटेक्ट करचे, तांचे जागे जे आसा कितली वर्सां जाली ते जागे तांचे तांकां रायट्स घेवन दिवचे. अँड आफ्टर दॅट द वायल्ड लायफ प्लॅन जो अजूनही जाल्लो ना, अजूनही प्लॅन फायनल जाल्लो ना वायल्ड लायफाचो, तो करचो. अँड देन अंडर सेक्शन 26A वायल्ड लायफ सँच्युरी नोटिफाय करची. कित्याक एज पर दीस ऑर्डर within 2 months they have to notify. सो हो आता ऑफिसर ताणी घातला विदिन 2 महिन्यांनी तो लोकांक पेपर हाड म्हणटलो. लोकांकडे आज कागद ना बिकॉज दिस सरकार हॅज फेल्ड टू गिव्ह देम देअर रायट्स. सो दिस इज अ सिस्टमॅटीक प्लॅन की गोंयकारांक काडून उडोवपाचे आणि मारून उडोवपाचे. फुडल्या सुवातेर हांव मागता आमचे आदले केंद्रीय मंत्री एडव्होकेट श्री रमाकांत खलप हाजेर थोडे विस्तारान तुमकां सांगतले आणि ताच्या उपरांत रणजीत सिंग रावजी राणे तुमकां संबोधित करतले. 30 जून 2008 सावंत समितीन आपलो जजमेंट दिला. तो कितें म्हणटा, डिफेंडंट्स म्हणजे सरकार have to gauge the situation as per the ground reality and are advised to review the position of the creation of Madhe Wildlife Sanctuary
covering cultivated area and habitation in Karanjol village and realign the boundaries of the proposed sanctuary area. आता हे फक्त करंजाळ पुरतेच असा, पण वच नियम गोंयभर सगळीकडे लागू जाता. खुद्द ही PV सावंत समिती डिक्लेअर करता की सरकारान have not produced any document in support of their claim on forest of Karanjal village, nor any protest has been lodged with the appropriate authority from grant of government land. Simultaneously, the same committee Santa government did not demarcate the boundaries of Karanjal village intended to be included in the Madhe Wildlife Sanctuary. Village-wise survey numbers shown by the respondents, Mali Sarkar, against Karanjal village as per the record has not even been authenticated. पण 2008 सालांची परिस्थिती असा, that परिस्थिती आजही प्रिव्हेलिंग असा. या परिस्थितीत वाईल्ड सँक्च्युरी डिमार्केशन विदिन 3 months करची म्हणून जी ऑर्डर झाली असा, तिथे इम्प्लिमेंटेशन जातले कशें हो अत्यंत खूप मोठो प्रश्न असा. लोकांच्या जिव्हाळ्याचो हो प्रश्न असा. आणि म्हणून सरकारान जाहीर करचे लोकांसाठी, नुसते जाहीर करचे न्ही, प्लॅन ऑफ एक्शन सांगतो कितें म्हणून. वायल्ड लायफ प्रोटेक्शन जाय, टायगर रिझर्वूय जाय, म्हादयचे प्रोटेक्शन जावपाक जाय, आणि त्या सगळ्या परस आमचे गांवचे लोक जे आसात, त्या गांवांनी जे आज वेलिंग करतात, रावतात, भितर शेड्यूल्ड ट्रायब्स आसात, भितर इतर रेजिडेंट्स आसात, तांकां जमनी ह्यो दिल्ल्यो आसात. आणि खुद्द सरकारचो PV सावंत सांगता की 100 वर्सांहून अधिक काळ ह्यो जमनी ते स्थानिक कसयतात. भितर काजूची रानां जाल्यात, बागायती जाल्यात, भात शेती आसा. ह्या सगळ्या लोकांक तुम्ही करतले कितें 3 महिन्या भितर. एक खूप मोठो प्रश्न, जिव्हाळ्याचो प्रश्न, लोकांच्या जीवनाचो लायफ अँड डेथ प्रश्न निर्माण जालो ते आसा. आणि ह्या प्रश्नाचेर अजून पर्यंत सरकार कडल्यान कसलेच आमकां एक्सप्लेनेशन मेळना, गोंयकारांक एक्सप्लेनेशन मेळना. ही मेळना ही अत्यंत खेदाची अशी ही काणी आसा. आणि म्हणून सत्तरी वासीय, सांगे वासीय, काणकोण वासीय हे सगळे लोक ज्या सँक्च्युरीन जे आसात भितर आसात, त्या सँक्च्युरीचो फुडें प्रवास कसो जातलो ह्या लोकांचो. एके वाटेन सरकारा कडेन वायल्ड लायफ प्रोटेक्शन ऍक्ट खाली सँक्च्युरी डिमार्केट जावची अशी मागणी जाल्ली आसा. लिटिगेशन ती पेंडिंग आसात. हायकोर्टांनी ऑर्डरी दिल्ल्यो आसात. टायम लिमीट घालून दिल्ले आसा. त्या टायम लिमिटा उपरांत अजून पर्यंत कसली हालचाल सरकार कडल्यान दिसना. आणि म्हणून असो भंय दिसता की एके वाटेंतल्यान तुमी वायल्ड लायफ ऍक्ट डिक्लेअर करतले, टायगर रिझर्व डिक्लेअर करतले, आणि हे लोकांचे फुडें घडटले कितें. हांव बांदोडकरा पर्यंत फाटीं पावता. एक काळ असो जाल्लो की आमचे शेड्यूल्ड ट्रायब लोक, आमचे जंगल आदिवासी हे शिफ्टिंग कल्टिवेशन करताले. म्हणजे काही काळ एका सुवातीचेर झाडां जी कितें बुशीस जाताली ती कापप, उजल आसाप ती कुमेरी करताले आणि भितर उत्पन्न काडटाले. ताका कुमेरी कल्टिवेशन म्हणटाले. त्या कुमेरीक लागून फॉरेस्टाक नुकसान जाता अशें फॉरेस्ट खात्याचें म्हणणें. आणि म्हणून त्या वेळार बांदोडकरान कितें केल्लें, भितरल्या कुमेरी कल्टिवेशनाक प्रोटेक्शन दिल्लें, तांकां जमनी हो फिक्स करून दिल्ल्यो, आणि त्या उपरांत त्या लोकांनी भितर उत्पन्न काडलां. पण ह्या खबरीक आज वर्सां जालीं कितलीं. उत्पन्न काडल्यानंतर सरकारची जबाबदारी की त्या लोकांचे अधिकार फायनलायज करचे. 114 उतारे आता आमच्या अध्यक्षांनी तुमकां दाखयले. त्या भितर अवघ्या काही ठिकाणी हे जे कल्टिवेशन जाल्लें आसा तें दाखयल्लें आसा. आदले जे आलवार आसात आणि रेव्हेन्यू लँड गव्हर्नमेंटाच्यो आसात, अशा सगळ्या जमिनी अगदी परंपरेनुसार लोक कल्टिवेशन करीत आसात. ह्यो जमनी त्यांच्या ताब्यात आसात. तांकां एन्क्रोचर हो शब्द लायतात. म्हणजे ते घुसखोर, एन्क्रोचर म्हणजे घुसखोर. आता घुसखोर जर जालो तर तांकां भायर घालपाचें काम सरकारचें, ते काय सरकारान केलें. उलट तांकां उत्पन्न काडपाक परवानगी दिली. आज हे तथाकथीत घुसखोरी प्रकरण जे आसा हे रेग्युलरायज जावपाक जाय. आणि म्हणून लँड रेव्हेन्यू कायद्या खाली हे एक्शन जावपाक जाय. हे 2 कायद्या मदलो संघर्श आसा. आणि सरकारची अनास्था ही जर आमी लक्षात घेतली तर खूप मोठो डिफिकल्ट पोझिशन, सिच्युएशन हे आमच्या सत्तरी गांवच्या लोकांचेर आज उबें जाल्लें आसा. आमी सगळे जाण सत्तरी वासियांच्या बरोबरीन आसा. सत्तरी वासियांचे जे प्रश्न आज अधांतरी उरल्यात 20 वर्सां
ते सुटका जावचे यासाठी आम्ही संपूर्णरित्या सत्तरी वासियांक आम्ही सपोर्ट करतात आणि अपेक्षा करतात की जे मुख्यमंत्री आमचे अनेक प्रकारचे घोषणा नेहमी करीत असतात, कोणी भिवपाची गरज ना वगैरे त्यांचे कायम स्वरूपाचे स्टेटमेंट असतात, पण या लोकांना तुम्ही खंय धाडटात? या प्रश्नाचे उत्तर ना. म्हादईकडे येता. काल कर्नाटकचो मुख्यमंत्री हो पंतप्रधानांक मेळटा आनी एनवायरमेंट क्लिअरन्स तातडीन आपणाक दिवचे कर्नाटक सरकाराक अशी तो ती मागणी करता. ते आज सगळे फोटो तुम्ही आज पळय ते करता. तो कारण सांगता कितें? तो कारण सांगता ते अशें थंय थंय उदकाचो दुश्काळ आसा कर्नाटकात. तो दुश्काळ जर ना करतले तर म्हादय तांकां ते वडेन व्हरपाक जाय. त्या खातीर इल्लिगल काम आतापर्यंत कर्नाटकान खूब केलें. आमच्या मुख्यमंत्र्या कडल्यान अशी अपेक्षा गोंयकार करतात की जर ते वटेंतल्यान कर्नाटकचो मुख्यमंत्री वचून पंतप्रधानाक मेळूंक शकता वचून आनी आपली मागणी मागता, आमचे गोंयचे सरकार करता कितें? आमच्या मुख्यमंत्र्यान तातडीन खरें म्हणजे सगळ्यात ऑल पार्टी डेलिगेशन व्हरता वगैरे वगैरे घोषणा आमी फाटल्या दिसांनी आयकल्यो. आतां कितें करतात? जर एनवायरमेंट क्लिअरन्स दिले भारत सरकार जर दिले तर आमची न्हंय गेली कायमची. आणि फक्त म्हादय पुरतेच कायम हे उरचें ना. वेस्ट फ्लोईंग ज्यो न्हंयो आसात, गोंया वाटेन ज्यो न्हंयो व्हांवतात, न्हंयो आसूं, व्हाळ आसूं, पेरेनियल आसूं किंवा पावसाळ्या पुरते जे आहात ते आसूं, फाल्यां कर्नाटकाक सोंपें आन्सर जातलें. हें उदक आडय आनी बुराक मार दोन त्या डोंगराक आनी ट्रान्सफर कर ते वटेन दुसरे वटेन. कारण कितें? तर पिवपाक उदक ना. खरेंच पिवपाक उदक ना काय तुमकां शेतीक जाय तें उदक? जो आज डेटा आमच्या पर्यंत येता त्या प्रमाणे हे सगळें उदक कर्नाटक सरकाराक ऊस पिकोवपाक जाय. पिवपाची प्रश्न व्हडलोसो तितलो तितलो कठीण ना. हे दाखो दितलो कोण सरकाराक? सो म्हणून आमची डिमांड आसा की गोव्याचो हीत सांबाळपा खातीर तातडीन एक्शन जाय. पयले दिल्लीक चलात, ऑल पार्टी जाताले डेलिगेशन व्हरत, पंतप्रधानाच्या माथ्यार बसत, डबल इंजिन सरकार तुम्ही म्हणटात न्हय, एकाच पक्षाच्या दुसरीकडे, तर हे पहिले करून दाखयात. जमीन कसयतात त्या जमनीचे हक्क त्यांना मेळूंक जाय. फॉरेस्ट ड्वेलरांक मेळूंक जाय, जंगलात रावपी लोकांक मेळपाक जाय, शेड्यूल्ड ट्रायब जो थंय जो आसा, आदिवासी समाज आसा तांकां मेळूंक जाय. आणि हे सगळें सांबाळूनय आमकां गोंयचे सैम जे आसा, जे निसर्ग आसा, त्या निसर्गाचे आमकां रक्षण करपाक जाय. ही ठामपणान मागणी आमी करता. सगळ्या पत्रकार बंधूंक हांव वेलकम म्हणटा. म्हजें नांव रणजीत जयसिंगराव राणे. म्हाका दिसता आयची जी पत्रकार परिशद घेवपाचें मुख्य कारण म्हणजे आमचे जे कन्सर्न फॉरेस्ट मिनिस्टर मिस्टर विश्वजीत राणे ज्या भागांसून ते निवडून येतात, गेली 50 वर्सां सत्ता तेंच्याकडे आसा. हे इश्यू जे निर्माण जाले किंवा उरले ताका होल्ली रिस्पॉन्सिबल ते आसात. कित्याक आयज गव्हर्मेंट टायगर आमकां नाका, आमकां NTCA टायगर नॅशनल कन्झर्वेशन एक्ट आमकां नाका म्हणून कोर्टान गेले. कोर्टासून वर्डिक्ट कितें आयलें की NTCA जातलो. तुमकां सादारणसो बॅकग्रावंड घेता. ग्राउंड्स जे आमच्या हेनी पिटिशनरान मांडलेले कितें आनी सरकारान कितें मांडलें तुमकां आतां. फर्स्ट ग्राउंड आमच्या सरकारान मांडला तो असो की आमकां थोडो टायम जाय. म्हाजे कडेन आसा सगळे डिटेल्स. टायम जाय लोकांक, फॉरेस्ट ड्वेलर्सांक आनी शेड्यूल्ड ट्रायबांक सेटल करपाक. दुसरें जे 36V वायल्ड लायफ प्रोटेक्शन एक्ट प्रमाणे एक सेक्शन आसा वनाचे जे मॅन्डेटरी म्हणजे कंपल्सरी आसचें असो एक प्रश्न आहा. आनी आमी एक रेझोल्युशन घेवंक ना म्हणटात ते की गव्हर्मेंटाक धाडपाक की टायगर हांगा रिजर्व झोन जावचो. हे 3 स्टँड आमचे आसात. पण तुमकां सांगता भावानो की हे 3य जे पॉयंट आसा ते कोर्टान भायर उडयल्यात.
फर्स्ट पॉइंट जो भायर उडयला ऑन द बेजीस ऑफ दीस, ते म्हणटा 99च्यान जेन्ना प्रपोज जाले वायल्ड लायफ सेंच्युरी प्रपोज जाली टील डेट आयज पर्यंत 24 वर्सां तुम्ही कितें करताले? यू हॅव नॉट सेटल द पीपल, सो दीस पॉइंट इज नल एंड वायड. दुसरो जो पॉइंट आसा, पिटिशनर म्हणटा इट इज मॅन्डेटरी, सो इट इज कंपल्सरी. आणि तिसरें तुमकां पत्रकारांक सांगूंक सोदता हांव की वायल्ड लायफ सेंच्युरीचो जो किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटाचो कॉन्झर्वेटिव्ह फॉरेस्ट मिस्टर चोडणकर, ही इज द वन ऑफ द विटनेस ऑफ हूम पिटिशनर. त्यांनी तो पिटिशनराक जे आल्वारिसान तो विटनेस म्हणून रावला आणि त्यांनी कितें सांगलां की आय हॅव मेड 3 times प्लॅन, आय हॅव सबमिटेड दीस प्लॅन टू हूम गव्हर्मेंट, पण गव्हर्मेंटान काय करूंक ना. सो इट इज फेलियर ऑन द पार्ट ऑफ गव्हर्मेंट. सो आता तेंच्यांनी परत सुप्रीम कोर्टान गेला आणि सुप्रीम कोर्टान तेका कितें सांगलां, गव्हर्मेंटाक पयलीं तेंच्यांनी कंटेम्प्ट टू कोर्ट घातलो, म्हणजे 3 म्हयन्यांनी तुम्ही इम्प्लिमेंट करूंक ना म्हणून पिटिशनरांनी घातले. 3 म्हयन्यांनी ही कित्याक वर्डिक्ट आमचो इम्प्लिमेंट जावंक ना, कंटेम्प्ट टू कोर्ट. तर सुप्रीम कोर्टान तेंकां कितें सांगलां, एलाव करच्या पयलीं इफ गव्हर्मेंट हॅज गॉट न्यू पॉयंट्स, नवे जर पॉयंट्स कितें तुमच्या कडेन आहा देन कम. तुमकां जर ओल्ड जे पयलींचेच जर पॉयंट तुमचे आसा आमी सेटल करूंक ना, नथींग डुईंग. सो थंयसर आमची केस आसा ती 99.9 हांव म्हणटा की NTCA ही 70 किंवा गोंयान जातली. आमी NTCAचे हांव हे करता, वेलकम करता. आमचो कन्सर्न MLA, आमचो फॉरेस्ट मिनिस्टर ते नाका म्हणटा. तेची कारणां वेगवेगळी आहा, तेची कारणां हिडन एजेंडा तेचे खूब आहा. पण आमी म्हणटा कितें की NTCA करतना देर शूड बी वन बाउंड्री. लोकांनी जे कितें कल्टिवेट केल्लें आसा, लोकांनी जे कितें काजू केल्ले आसा, त्यो काजू म्हाका सांगा तुमी, कॅज्यू ट्री कॅनॉट बी अ फॉरेस्ट ट्री, कशी जातली? तेन्ना ही जी आसा न्हय ते सगळें एक्सक्लूड करचें, भायर काडचें. देर शूड बी डिमार्केशन, एक प्लॅन वायल्ड लायफ सेंच्युरीन करचो. लोकांचे जे कितें कल्टिवेशन आसा तें काडचें आनी मागीर वायल्ड लायफ सेंच्युरी हे करपाची. कित्याक आतां भावनो, आतां तुमकां आतां पत्रकारांक हांव सांगता की दीस इज द रायट टायम. वन्स 26/1 डिक्लेअर केले मागीर गव्हर्मेंटा कडेन हे उरना. देर इज प्रोविजन टील द 26A एप्लाय जावच्या पयलीं देर इज टायम. दे कॅन हे कितें डिमार्केट ऑर सर्टन एरिया दे कॅन भायर काडूंक शकता गव्हर्मेंट टील नाव. बट वन्स ते डिक्लेअर केलें देर इज नो प्रोविजन इन द लॉ. तर तुमकां आतां कॉन्ट्राडिक्टरी आमचो मिनिस्टर कसो वागता ते सांगता तुमकां की एका सायडीन म्हणटा तो वाग नाका, आपूण कसोच वाग जावंक दिवपाक जाता. ऑन द कॉन्ट्ररी तो सेटलमेंट ऑफिसर बसयता कित्याक हे करपाक प्रपोज करून प्रोक्लेमेशन करून 26A वाटेन वयता तो. आणि लोकांक तेणी स्पेसिफिकली कितें सांगलां, फॉर एक्झाम्पल तुमकां एक एक्झाम्पल दिता. सरांनी जी केस वाचली पळया, आज जे लोक त्रासान पडल्या पळया तांकां मिसलीड केल्या पॉलिटिशियनान, ह्याच पॉलिटिशियनान. कितें म्हणून की FRC सारकी एक केस, FRC सारकी एक प्रोविजन आसलें गव्हर्मेंटाचें. आयज ह्या करंजोळ गांवांत 1 to 63 सर्वे नंबर आहात. ते एकाय भावान हे करूंक ना, कितें करूंक ना, क्लेम करूंक ना. कित्याक ह्या MLAन तांकां सांगलें की तुमी क्लेम करपाचें ना. आतां फॉरेस्ट ऑफिसर किंवा जो कन्सर्न जो सेटलमेंट ऑफिसर कितें म्हणटा, रायट आय वील कन्सिडर इज द फॉरेस्ट, जो रायट आसा दॅट आय वील कन्सिडर म्हणटा तो, आनी आपूण कन्सिडर करचो ना. तर ह्या बाबतींत हांकां मिसलीड कोणी केले. तर अशें जे डबल जे सध्या हें चल्लेलें आसा मिसलिडींग लोकांक, तुमकां सांगता की जमनीचो इश्यू हो 70 आमच्या सगळ्या प्रॉब्लेमांचो मेन इश्यू आसा तर हो. फाटल्या फाटी IITचे व्हडले एजिटेशन जालें. IIT कोणाचो भावानो विरोध नासलो,
तुमकां एक सांगता, IIT पर्सनली कोणाचो विरोध नासलो. द वे ती जमीन जी लोकां कडसून हे केली पळय, कितें केली, ग्रॅब केली म्हणूं शकता हांव. कितें आसा की ज्या तरेन ती हे केली, हडप केली पळय, आनी लोकांक सांगलें, लोकां कडेन 114 आसलें, कितें म्हणून की गोवा गव्हर्मेंटान दीव, आनी दे वर द एनक्रोचर, तांकां भायर उडयले, तुमकां हांगा कांयच रायट ना. सो तेज्या खातीर येदें व्हडलें एजिटेशन जालें. आनी तुमकां सांगता, IIT हॅज बीन स्क्रॅप्ड, पण आतां केसीस काडपाक तेणी स्टार्ट केल्या लोकांचेर. रिसेंटली 40 लोकांचेर केसीस काडले. म्हणजे कितें आसा की हॅरेसमेंट करून लोकांक ओनरशीप ना दिता. आयज हे गव्हर्मेंट थंयसर चल्ले आसा, तर आमची एक म्हणणें आसा, आमकां एनवायरमेंटय जाय आनी लोकांचे रायट्स जे आसात न्हू ते प्रोटेक्ट जाल्ले जाय. बट देर शूड बी वन बाउंड्री, एक बाउंड्री फिक्स करा. नेचरय उरपाक जाय आनी लोकूय प्रोटेक्टेड जावपाक जाय. म्हाका हांगा तुमी लोकांचे आयज देवस्थाना पासून, देव पासून तेंचे आयज हितूर आसा, फॉरेस्टान आहा. म्हाजो एक क्वेश्चन आहा तुमकां, म्हणजे हांकां, की देव आदी, लोक आदी, काय फॉरेस्ट डिपार्टमेंट आदी? तर एन्सेस्टर म्हाका दिसता कितलींशीं वर्सां, 1000 वर्सां थंयसर रिजायड करता. आनी इवन पोर्तुगीज तेंच्यांनी सुद्दां आमचे थोडे मातशे रायट्स हे केले. ते म्हणटाले की रिपब्लीक आमचें, ते सुद्दां मानताले. पूण आमी लोकांनी निवडून दिल्ले गव्हर्मेंट आमकां कांयच रायट्स दिना. तेच्या खातीर हो 3 तालुक्यांचो सिरियस इश्यू आसा. इट वील इफेक्ट 2-3 लाखां पर्यंत लोकांक इफेक्ट जाता. दीस इज सिरियस इश्यू. आनी तेच्या खातीर आमी म्हणटा की लोकांचे जे कल्टिवेटेड लँड आसा, जावं ती ऑर्डर जावं अफ्रामेथ जावं आल्वारा, एनक्रोच, आनी हें सगळें भायर काडून एक डिमार्केशन करून, आनी म्हणजे टायगर रिजर्व झोन जालो म्हणून कितें मनशाक हार्डशीप ना. जर तशें गव्हर्मेंटान जर बऱ्या तरेन ते इम्प्लिमेंट केलें, फ्रेंडली हें जावंक शकता, थंय लोकांक थंयसर जॉबूय मेळोंक शकता. अशा तरेन बऱ्या तरेन ते इम्प्लिमेंट करचें, अशी आमची पार्टीची मागणी आसा. कलेक्टराची ऑर्डर जवळ जवळ 2300 लोकांक ऑर्डर काडिल्ल्यो आसा 1983 ऑनवर्ड्स. सो नाव विथ दीस 1980 फॉरेस्ट एक्ट, पयलीं म्हणल्यार त्यो ऑर्डरी सगळ्यो नॉल एंड वॉइड जाल्यो. 2300 लोक जेंका कोणें ऑर्डर दिल्ली पळय कलेक्टरान, ते गेले. दुसरे जे फॉर्म 114 गव्हर्मेंट ऑफ गोवा आणि एनक्रोचर्स म्हूण लागल्या पळय, ते जवळ जवळ आणि एडिशनल 2400 एनक्रोचर म्हूण लागल्या. सो एज पर दीस 17 नोव्हेंबराक पळय जे नोटिफिकेशन काडला, वेर ही विल आस्क फॉर द डॉक्युमेंट, एनक्रोचर म्हणटा भायर पडलो म्हणून. ही हॅज बीन डुईंग फार्मिंग ड्वेलर्स 100, 150, 200 वर्सां जाली आसतली. पूण टुडे ताचें नाव थंय एनक्रोचर म्हूण लागला म्हणून तो भायर पडलो. एक म्हणजे वायल्ड लायफ प्रोटेक्शन एक्टा भितर सेंच्युरी नोटिफाय करपाची आसता. तातूंत कोर झोन आणि बफर झोन अशे 2 विभाग आसतात, जे गोंयान केल्ले ना. एक आसा. दुसरो म्हणजे सावंत कमिटीचो रिपोर्ट म्हटलो, ते 3 केसीन हायकोर्टान एफिडेविटाचेर गव्हर्मेंटान असो स्टँड घेतला, वी आर नॉट एग्रींग टू सावंत कमिटी रिपोर्ट. तो सरकारान मानून घेतला. तिसरो तुमचो जो बेस आसलो अफ्रामेंथ आणि आल्वारा, आणि ताच्या फुडें ते मोपाचे जे सत्तरींतले आसात ते सगळे 2014च्या कायद्यान सगळे रद्दबदल झालेले. सरकारानच हांगा कायदो केलो. अशा परिस्थितीत हो प्रश्न सोडयतले जाल्यार कायदेशीर गुंतो कसो सोडयता? कायदेशीर गुंतो सोडोवपाक कायद्यानच गुंतो सोडोवचो पडटा. त्यासाठी सरकारान प्रथम एक भूमिका घेवची पडली. ती भूमिका सरकारची कितें आसा हे अजून पर्यंत कोणाक खबर ना. आता सावंत कमिटी तुम्ही मान्य ना जाल्यार म्हणून गेले, तर सावंत कमिटी इट वॉज नॉट एन एडमिनिस्ट्रेटिव्ह ऑर्डर. तो बसला, कोर्ट कसो बसला, आणि ताणे ऑर्डर इश्यू केल्या न्ही. ही कोणें चॅलेंज खंय केली ऑर्डर? स्टँड घेतली म्हणून जाता. फाल्यां कोर्टाक तूं कितें सांगतलो? जेन्ना एक लिटिगेशन कोर्टान स्टँड घेतले, आमकां मान्य, तूं म्हणटा खरें, पण तूं जर फाल्यां
वाईल्ड लाईफ सँक्च्युरी डिक्लेअर केली त्यावेळेला व्हॉट हॅपन्स टू त्या जमीन त्यांच्या ताब्यात आसा त्यांच्या हक्काचो निर्णय कोणे घेवचो. एक गोष्ट की सरकारान नेमली कमिटीच कबूल करता फायनल सांगता येस ह्यो कितल्योश्यो जमनी लोकांच्या ताब्यात आसा 5-10 वर्सां न्हय 100 वर्षांपेक्षा जास्त आसा म्हणून ते सांगतात. हो पुरावो न्ही मोठो. ह्या पुराव्याचोच फायदो घेऊन तुम्ही हो लोकांना दिवपाक जाय. आता तुम्ही सांगले जर जाल्यार तुझे एक सुद्धा उतारो घेऊन ये रे तो सांगता हय हो पळय हाडलो आपणे खबर पण माझ्या भितर नावाचो उल्लेख ना. पण एनक्रोचर म्हणून साबन समिती सांगता आनीक तुका कितें पुरावो जाय तर आनी तो जर एनक्रोचर आसा दॅट रेग्युलरायझेशन कॅन बी मेड अंडर रेव्हेन्यू कोर्ट. हे कन्फ्युजन जे आसा पळय मोठे हे लोकांच्या जिवार उठला. सिम्प्लिफाय करपाक सरकार आपोवचो म्हाका हांव येवन बसता तांच्या बरोबर. वाट कायदेशीर वाट खूब आसा. फक्त 70 सांगेन किंवा काणकोण तुटवता फक्त फॉरेस्टाक लागून आता वयर येयला सगळ्या ठिकाणी तो लागू जाता. म्हणून हो समय आसा हो वेळ आसा की हेचेर एक कायम स्वरुपी तोडगो काडपाक जाय. एके वटेन टायगर दिश्टी पडलो की लोक मारपाक लागले ताका. हे एक पळयता आपण टायगर मारप म्हणजे केले मोठे संकट. टायगर संरक्षण करचे भारत सरकार सांगता युनायटेड नेशन सांगता कन्झर्वेशन जावपाक जाय म्हणून सांगता. लोकांकय जाय ते नाका अशें न्ही पण ते करता आसतना लोकांक खंय व्हरून उडयता. फाटली जवळ जवळ 70 पासून काणकोण पर्यंत 14-15 आगीच्यो केसी जाल्यो. फॉरेस्ट फायर्सच्यो केसी जाल्यो. कोणे लायलो फायर अजून पर्यंत कोण कांय सांगलें ना आमकां. जंगलां लासून गेली. आता भितर काल आमच्या मंत्र्यान सांगला ते भितर 3600 कितें एकरान आपणें प्लांटेशन केलें म्हणून. ते फुडलें कितें जातलें तें पळोवपाक आपण तो एरियल प्रोटेक्शन करतलो म्हणून. पण हे करता कोण कित्याक लागून जाता. हो जर बारीक जर विचार करीत तर लोकां मदीं आज एक भंय दिसती पडटा की आमच्यो जमनी गेल्यो म्हणून. ताब्यान आसून गेल्यो. सरकारान तांकां एक वेळ संरक्षण दिलें. हांवें मानवकारांचो उल्लेख केल्लो. त्या वेळा पासून तांकां संरक्षण दिलां तुमी लायात उत्पन्न काडत म्हणून. आज तें उत्पन्न कितें कसलें तें काजू रायलाक तूं फॉरेस्ट म्हणटलो काय कितें. भितरले जमनीचें कितें घरादारांचें कितें गोरवांचें कितें. लायव्हलीहूड ऑफ दीस पीपल इज इन डेंजर टुडे. सो प्रत्येक गोष्टीचेर कायदेशीर आसा. काही कायदे आमच्या विधानसभेन करूं येतात काही लोकसभेन करूं येतात. गोव्यासाठी एक वेगळो कितें एक आयोग बसोवचो स्पेशल ह्या संदर्भात वाट काडपा खातीर. देर कूड बी अ स्पेशल कमिशन.